नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आता आपण बनवूयात एकाच पिठापासून 6 वेगवेगळे नाश्त्याचे वेगळे पदार्थ। तर हे पदार्थ खायला एकदम चविष्ट लागतात आणि तुम्ही या पद्धतीने बनवले तर एकदम छान असे तयार होतील। तर त्यासाठी आपण इथे सुरुवातीला इडलीचे बॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं फ्लफी आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर ते कसं बनवायचं तर 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ आपण हे भिजवून घेऊन या प्रमाणामध्ये आपण हे पीठ 5 ते 6 तासासाठी हे भिजवून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला काढून हे पीठ आपण 7 ते 8 तासासाठी आपण छान फर्मेट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण याची इडली बनवून घेणार आहोत। सुरुवातीला तर इथे भांड्यामध्ये आपण पाणी टाकून त्यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे, त्यामुळे भांडे आपले काळे पडत नाही आहे। आणि नंतर आपण इडली पात्राला आपण हे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण इडली आता लावून घेणार आहोत इडली स्टँडला। तर इडली स्टँडला इडली लावत असताना आपण एका जाळीच्या जे असते त्याच्यावरती आपण ही इडली येऊन द्यायची छिद्राच्या वरती आणि नंतर दुसरी इडली आपण ह्या छिद्रावरती असे या पद्धतीने आपण हे छान लावून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं की आपली इडली हे एकदम छान अशी फुगते आणि लवकर आपली इडली ही फुलली जाते। तर त्यामुळे आपली मस्त अशा इडल्या तयार होतात। आणि जर तुमच्या इडल्या इडलीवरती पाणी वगैरे येत असेल किंवा अशा चिकट बनत असेल तर या पद्धतीने जर लावले तर त्या बनणार नाहीत। तर गॅसवरती आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी छान इडल्या वाफवून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान फ्लफी आपली इडली ही तयार झालेली आहे आणि खाली अगदी ही चिकटलेली नाही आहे। तर अगदी जाळीदार आपली ही इडली तयार झालेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने अशा इडली बनवून घेऊ शकतात। तर मस्त आपल्या ह्या इडलीच्या आता तयार झालेल्या आहेत। अगदी पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार होते। तर आता आपण दुसऱ्या त्याचाच एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत। तर शिल्लक राहिलेल्या इडलीपासून आपण फ्राय इडली बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि नंतर जिरे घालून घ्यायचे। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हे छान आपला गोल्डन कलर आल्यानंतर लसणाला आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो बारीक छान कट करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपले हे छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत, त्यामुळे एकदम टेस्ट अशी ह्याची छान येते। आणि नंतर आपण यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ हे थोडंसं प्रमाणात घालायचं आहे, इडलीला मीठ असतं त्यामुळे आपण ह्या मसाल्यापुरतंच इथे मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि इथे अर्धा चमचा सांबर मसाला आपण घालून घेणार आहोत। आणि हे छान आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये जे आपले शिल्लक राहिलेली इडली असते किंवा आपण हे ताज्या इडलीचं हे असे छोटे छोटे कट करून पीस घ्यायचे आणि नंतर यामध्ये घालून ही छान फ्राय करून घ्यायची। तर ही मस्त मसाला इडली आपली तयार होते। खायलाही एकदम चविष्ट आणि नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे। तर तुम्ही या पद्धतीने अशी नाश्त्याला फ्राय इडली ही बनवू शकता। तर एकदम छान अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। वरतून कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आणि आपली ही इडली सर्व करायची। तर एकदम मस्त अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा। तर आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे डोसे बनवून घेणार आहोत। तर आपण इथे छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे। पॅनवरती आपण मिठाचं पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं, पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून शिंपडून स्वच्छ कपड्याने आधी पॅन पुसून घ्यायचं आणि नंतर त्यावरती आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि नंतर छान याचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपले हे डोसे अगदी पेपर डोसा आपला हा तयार होतो। अगदी पातळ कुरकुरीत आपले हे डोसे तयार होतात। तर आता वरतून आपण यावरती तेल थोडंसं घालून घेणार आहोत किंवा तुम्ही इथे बटरचाही वापर करू शकतात। तर हे घालून घेऊन आपला क्रिस्पी होईपर्यंत हा 4 ते 5 मिनिटात आपला डोसा हा शेकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण डोसा तयार झाल्यानंतर त्याला आपण ही बटाट्याची भाजी लावून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी ही आपला डोसा तयार झालेला आहे। तर आता आपण हा डोसा काढून घेऊयात। तर अगदी झटपट आपले हे डोसे तयार होतात। तर अगदी छान कलरही मस्त आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही या पद्धतीने असे डोसे बनवू शकता आणि इडली हे डोसे सांबार आणि चटणी बरोबर सर्व करा।
आता आपण पदार्थ नंबर 4 बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे पॅनवरती एक पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि एकदम तेल गरम झाल्यानंतर आपण त्यावरती मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यावरती आपण जिरे घालून घ्यायचे आहे आणि नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण एक मीडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो बारीक छान कट करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर यावरती आपण थोडंसं हळदी घालून घ्यायची आहे. हळद घातल्यानंतर वरतून थोडीशी लाल मिरची पावडर आणि सांबर मसाला घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा दोन्ही घालून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे छान आपलं झाल्यानंतर आपण याचे 3 पार्टमध्ये हे डिवाईड करून घेणार आहोत. तर एकसारख्या प्रमाणात हे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आता आपले हे छान एका ह्याच्यामध्ये करून झाल्यानंतर वरतून आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे छान पसरून थोडंसं घ्यायचं आहे आणि वरतून आपण यावरती इडलीचं बॅटर हे आहे ते घालून घेणार आहोत. तर आपली ही इडलीचे छोटे छोटे असे पॅनकेक तयार होतात. तर तुम्ही नाश्त्यासाठी असे तयार करून घेऊ शकता. तर हे आता चमच्याच्या सहाय्याने आपण छान गोल असे स्प्रेड करून घेणार आहोत. तर मस्त असा हा नाश्त्याला एकदम छान नवीन युनिक प्रकार आहे. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून पाहू शकता. तर एकदम छान असे हे छोटे छोटे पॅनकेक आपले मस्त मसाला पॅनकेक तयार होतात. तर हे आता आपण 1 ते 2 मिनिट एका साईडने आणि दुसऱ्या साईडने 2 ते 3 मिनिट या पद्धतीने आपण छान असे भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला हा पदार्थ तयार होतो. तर तुम्ही सकाळच्या गणपतीमध्ये नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकतात. तर आता आपण हे एका काढू शकतात आणि तुम्ही हे सांबर आणि चटणीसोबतही खाऊ शकतात किंवा तसेचही खाल्ले तरी एकदम छान असे हे पॅनकेक लागतात. तर नक्की एकदा घरी ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा. तर आता आपण 5वा प्रकार पाहणार आहोत. तर येथे आपण उत्तप्पा तयार करून घेणार आहोत. तर मिठाचं पाणी थोडं पॅनवरती टाकून घ्यायचं आणि नंतर हे स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन यावरती आपण हे इडलीचं बॅटर घालून घेणार आहोत. तर हे जाडसर असं बॅटर घालायचं आहे आणि नंतर बॅटर घातल्यानंतर यावरती आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. तर हे घालून इथे आपण घेतलेलं आहे. तर हे छान तुम्ही पाहू शकता आपल्या याला छान जाळी ही आता उत्तप्प्याला आलेली आहे. एकदम छान असा मस्त क्रिस्पी हा उत्तप्पे आपले तयार होतात. तर मऊ. तर आता वरतून तेल घातल्यानंतर हे थोडंसं आपण सेट करून घ्यायचं आहे आणि वरतून आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर ही घालू शकतात किंवा लहान मुलांना जर हे करायचं तर तुम्ही असेचही देऊ शकता. तर आपला छान असा हा उत्तप्पा आता तयार झालेला आहे. तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपले हे छान उत्तप्पे मऊ एकदम जाळीदार उत्तप्पा आपला तयार होतो. तर आता आपण याचे छान असे आप्पे बनवून घेणार आहोत. तर एका भांड्यामध्ये आपण थोडंसं असं इडलीचं बॅटर काढून घ्यायचं. त्यामध्ये आपण इथे बॅटरमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची असं हे घालून घ्यायचं आणि ते आपण आप्पे पात्राला तेल लावून घेणार आहोत आणि नंतर आपण यामध्ये हे तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण हे टाकून घ्यायचं आहे बॅटर. तर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकतात. गाजर वगैरे घालू शकतात. तर बॅटर घालत असताना आपल्याला सुरुवातीला साईडला बॅटर घालायचं आहे आणि नंतर मध्यभागी आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. कारण मध्यभागीचं जे असतं ते जास्त गरम असतं. त्यामुळे आपल्याला जर हे सुरुवातीला घातले तर आपले हे आप्पेमधले लवकर तयार होतात आणि साईडचे व्हायला टाईम लागतो. त्यामुळे घालताना आपण आप्पे पात्रामध्ये बॅटर घालताना सुरुवातीला साईडला घालून मध्यभागी शेवटला घालायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवून आता आपण हे 2 ते 3 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. तर आता आपले हे वाफवल्यानंतर आपण झाकण काढून हे छान पालटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले एकदम छान असे आप्पे हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही लहान मुलांसाठी हे टिफिनसाठीही देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हे छान पदार्थ आहेत. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आपले हे छान आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आप्प्यांना आपले जाळीही एकदम छान अशी आलेली आहे आणि एकदम हलकेसे आपले हे आप्पेही पालटले जातात. तर आता आपण दुसऱ्या साईडने हे 1 ते 2 मिनिट छान असे भाजून घेणार आहोत. भाजल्यानंतर आता आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. तर एकदम मस्त असे आपले हे जाळीदार आप्पे तयार
झालेले आहेत. मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार होतात. तर सांबार आणि चटणीसोबत नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि घरी एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा.